ताई, एकूण पुण्याचे जर पालकमंत्री पाहिजे तर ते स्वतः अजित पवार आहेत. एकूणच राष्ट्रवादीचं तिथे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठेतरी अजित पवार असतील किंवा मग धनंजय मुंडे असतील यांच्या हे संगनमताने सगळं झालं असं नाही. हे त्यांच्याच संगनमताने, म्हणजे पोलिसांना जसं मीराताई म्हणाल्या की सरळ फोन धनंजय मुंडेंकडनं आल्यावर यांच्यावर एक नाही 9 जणांवर गुन्हे दाखल होतात, ते पण 307 सारखे, आणि त्यांना घिरट्या करायला लागतायत कोर्टाच्या. कसं ती माणसं जगणार? त्यांना त्यांचा एकटा जागा गेली, वर मानसिक छळ, ही काही लोकशाही आहे का असा प्रश्न पडतो. आणि म्हणूनच मी म्हटलं की मी हे देखील वित्तमंत्री हे मी मुद्दाम म्हटलं की बावनकुळे आणि अजित पवार या दोघांना माझी विनंती असेल की तात्काळ या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मी थेट आव्हान, विनंती, जे म्हणायचे म्हणा, हे मी या दोघांना करते. प्रकरण आहे, किती एकड जागा आहे, कधीचं प्रकरण आहे, काय नेमकं मोडस ऑपरेंडी आणि यामध्ये मोठे मासे पण इन्व्हॉल्व आहेत का? प्राथमिक दुसऱ्या नंबर. आताच्या घटकेला माझ्याकडे 11 असे शेतकरी आलेत ज्यांच्या जमिनी या एक राजेंद्र घनवट नावाच्या माणसानी आणि त्यांच्या वडिलांनी पोपट घनवट यांनी मोठ्या प्रमाणावर या जमिनी लाटल्यात. कोणाची किती तर कोणाची किती, अशा छोट्या छोट्या ते अगदी मोठ्या जमिनींपर्यंत हे व्यवहार केले गेलेत. मेलेल्या लोकांना जिवंत दाखवून, काही जिवंत लोकांना मेलेलं दाखवून, आणि ते पण छोट्या काळात नाही. म्हणजे काही माणसं जी 2009 मध्ये जिवंत होती त्यांना 1979 मध्ये गेलेलं दाखवून ते व्यवहार केले गेलेत. म्हणजे ह्याला काही अर्थ नाही. पॉवर ऑफ अटॉर्नी घेऊन, आणि त्या सगळ्या पॉवर ऑफ अटॉर्नी एकच व्यक्ती आहे, जे मी म्हटलं संजय चव्हाण नावाचा, आणि त्याच्या नावावरनं दुसऱ्याच्या नावावर, दुसऱ्याच्या तिसऱ्या, आणि मग त्या सगळ्या पोपट घनवट किंवा राजेंद्र घनवट यांनी घेतलेल्या आहेत. आणि हीच त्यांची मोडस ऑपरेंडी आहे. आणि आज मी तुम्हाला खात्रीने सांगते की हे 11 जे आलेत, आता हे त्या बाजूला गेल्यानंतर असे असंख्य लोक सुद्धा पुन्हा उभे होतील. म्हणून इथे जे जे येतील त्यांची मी लिस्ट बनवून बावनकुळे यांच्याकडे देणार आहे आणि अजित पवार यांच्याकडे देणार आहे. सगळ्यांची चौकशी लावून पुन्हा याच्यावर व्यवस्थित कारवाई होऊन त्यांना जमिनी परत मिळाल्या पाहिजेत.